दिलेले आहेत. तिचा चौथा इंटरव्ह्यू होता आणि त्यावेळेला म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी तिच्या सोबत नव्हते, पण मग तिचा ईच अँड एव्हरी मॉक मी फोनवरती घेतलेला आहे आणि व्हिडिओ कॉलवरती घेतलेला आहे. असे तिचे मॉक, कारण मी जॉबला आणि पहिले पहिले 2-3 इंटरव्ह्यू जेव्हा होते तेव्हा तर मी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंगला असायचे. तिथून संध्याकाळी येऊन मग तिचे मॉक घेणं आणि फोनवरती 1 तास, 2 तास, 3 तास फक्त फोनवरती तिला सांगायची आणि तिला मी खूप ओरडले पण म्हणजे भरपूर भरपूर बोलायची ती मला, म्हणजे ती म्हणायची की सुधारणा झाली माझ्यामध्ये. म्हणजे माझं असं म्हणायची की ती म्हणायची ती लिटरली तिने जे पहिले 1-2 इंटरव्ह्यू दिल्यानंतर ती लास्टला ती म्हटली सुद्धा की युपीएससीच्या पॅनल मध्ये सुद्धा जेवढे ग्रिलिंग होत नाही ना तेवढे ग्रिलिंग काय व्हायचं ना, म्हणजे कसं व्हायचं आता जॉब करत करत व्हायचं ना, माझं वाचनच व्हायचं नाही आणि ही क्वेश्चन एकदम डीप मध्ये विचारायची ते मला सांगताच यायचं नाही. त्यामुळे माझी कधी कधी चिडचिड व्हायची. म्हटलं तू एवढे आतलं क्वेश्चन विचारते, मी कसं काय सांगायचं. तरी पण ती म्हण नाही तुला करायलाच पाहिजे, तिकडे क्वेश्चन विचारले तर तू कसे काय करणार. तेव्हा कसं असतं ना की युपीएससीचा रिझल्ट लागल्यानंतर सगळे आनंदी होतात, पण माझ्या रिझल्टच्या वेळेला मी अशी होते की मी आनंदी नव्हते. कारण आमच्यामध्ये कसं होतं, आनंदाश्रू तर येतात बरोबर आहे, पण यांच्यामध्ये दुःख आणि आनंद एकत्र झालं होतं, कारण दोघीचा बरोबर लागला नव्हता. मी माझ्या रिझल्टच्या दिवशी जेवढी खुश नव्हते ना, जेव्हा हिचा रिझल्ट लागला ना तेवढी आनंदी होते. म्हणजे मी तेव्हाच आनंद मी शब्दामध्ये एक्सप्रेसच करू शकत नाही आणि तो आनंद मी सेलिब्रेट केला. तेव्हा असं वाटलं की खऱ्या अर्थानं चीज झालं काहीतरी. आम्ही कुठलेच क्लास लावले नव्हते, एकही दिवस नाही. आणि ह्या एक्झाम साठी तर अजिबातच नाही. नॉट ओनली फॉर दिस एक्झाम, 11th-12th ला सुद्धा नाही, कधीच लावले नाही. ट्युशन क्लासेस कधी लावलेच नाहीत. 12th माझा थोडा कमी होता, तेव्हा तिला जास्त होते. मला 73% होते, तिला 77% होते. आणि एक ह्याची गोष्ट म्हणजे कुतूहल वाटेल सगळ्यांना, आम्हाला 10वीला पर्सेंटेज काय पॉईंट सुद्धा सेम होते, 90.73 दोघींना सुद्धा सेम एकदम पॉईंट सुद्धा सेम. कसं व्हायचं एमएससी ला, सपोज मी पहिल्यांदा क्लासरूम मध्ये गेले आणि मी माझ्या मैत्रिणींना काय बोलले, काय क्वेश्चन विचारले, तर ही जेव्हा पाठीमागून यायची ना सेम टाईपचे क्वेश्चन ती पण विचारायची. मग ते अशा मैत्रिणी म्हणायच्या की तुम्ही काही असं ठरवून विचारता का क्वेश्चन, तर तसं नाहीये. म्हणजे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ना आमच्या दोघींचे विचारांची क्षमता सेम आहे. म्हणजे विचार जो आम्ही करतो ना तो थोडाफार सेमच आहे. असं बोलले की मी त्याच्या अगोदर पण कधी आम्ही दोघींनी सुद्धा कोचिंग क्लासेस लावले नाहीत आणि ना इंटरव्ह्यूला मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी वगैरे काहीच नव्हते. सो माझे मॉक इंटरव्ह्यू हिने घेतलेले आहेत. सो हिला सगळा माझा माहित होता ना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युपीएससीचे जेव्हा इंटरव्ह्यू होतात त्याच्या अगोदर डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरला जातो आणि माझा सगळा डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म शी नोज नो, तिला सगळंच माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय झालंय, मी कुठली आहे, माझी बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्याशी रिलेटेड सगळे जे क्वेश्चन्स आहेत ना ते तिने मला विचारले होते. माझे सगळे मॉक्स तिने घेतले होते आणि बऱ्यापैकी जसं मी NSS मध्ये होते, नॅशनल सर्व्हिस स्कीम, त्याच्यामध्ये होते, ते तिला पण माहित होतं. आम्ही कॅम्प वगैरे केलेला होता, तर त्याशी रिलेटेड क्वेश्चन काही तिने विचारले होते आणि तो मला फायनल इंटरव्ह्यू मध्ये पण आलेले होते की ह्याचा सिलेबस खूप वास्ट आहे, आमच्याकडे खूप कमी दिवस आहेत. म्हणजे 7-8 महिन्यांचा आम्ही तो काळ आहे ना तो आम्ही एकदम प्लॅन केलेला होता की आपल्याकडे फक्त एवढेच महिने आहेत, एवढी पुस्तक आपल्याला सगळी संपवायची आहेत. मग आम्ही काय केलं होतं की आम्ही हाफ केली होती की अर्ध्या पेपरचा सगळा अभ्यास, पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 असं होतं ना, त्या पेपर मधले एक रेफरन्स बुक मी वाचणार, दुसरे रेफरन्स बुक ही वाचणार आणि त्याच्या शॉर्ट नोट्स ती काढणार एका रेफरन्स बुकच्या आणि दुसऱ्या रेफरन्स बुकच्या शॉर्ट नोट मी काढणार. म्हणजे काय इथं कसं आम्ही थोडंसं टाइम नियोजन जे आहे ना ते केलं आणि स्मार्ट वर्क, आणि त्याचा थोडा जास्त फायदा मला झाला असं मी म्हणेन, कारण मी जे बुक्स रेफर केली होती त्याच्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन फायनल एक्झामला आले होते, मेन्सला आले होते. लॉकडाऊनने आम्हाला खरं तर साथ दिली. कसं असतं लॉकडाऊन बाकीच्यांच्यासाठी थोडासा तो कठीण काळ होता, पण आमच्यासाठी तो सुवर्ण काळ ठरला. कारण सगळं बंद, सगळं पूर्ण आपली भारत आपला थोडक्यात बंद होता आणि त्या बंद भारतामध्ये आमचं ते काम आणि ह्या परीक्षेची तयारी सुरू झाली. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 2 जुळ्या बहिणींचा प्रवास सांगणार आहे आणि त्यांच्या तोंडून ऐकवणार आहे. एखाद्या बहिणींचा जीवनाच्या प्रवासामधली साम्यता किती असू शकते, त्यांचा हा इंटरव्ह्यू आजचा अतुलनीय आतापर्यंतच्या इंटरव्ह्यू मधला खूप चांगल्या पद्धतीचा इंटरव्ह्यू होताना मला दिसला. हा इंटरव्ह्यू ज्यावेळेस झाला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली तरुणाई जर मनात आणलं
तर कुठल्या लेवल पर्यंतचं यश मिळवू शकतात. त्यातली त्यात मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यापासून अगदी 10वी-12वी झालं की त्या मुलींचं लग्न करून टाकायचं, अशा प्रकारची भावना असलेला किंवा अशा प्रकारची विचारधारणा असलेला ग्रामीण भागातला काही अंशी समाज आपल्याला आजही पाहायला मिळतो. अशाच ग्रामीण भागातून 2 मुली, 2 सख्या बहिणी ISS होतात, UPSC क्रॅक करतात आणि त्यांचा हा थक्क करणारा प्रवास, म्हणजे हा प्रवास तुम्ही ज्यावेळेस पुढे बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इतकं साम्य 2 बहिणींमध्ये कसं असू शकतं. माध्यमिक विद्यालयातली म्हणजे 10वीची मार्क, 12वीची मार्क ह्याचे टक्केवारी आणि पॉइंट सुद्धा एकसारखे आणि दोघेही एकसारख्याच अधिकारी होतात आणि दोघींचाही प्रवास थक्क करणार आहे. आपल्या बरोबर आहेत रुपाली आणि दीपाली कर्णे, मौजे डिस्कळ, तालुका खटाव ह्या गावातील 2 यशस्वी ISS अधिकारी, ज्यांनी दीपालीनं नुकतंच पासआउट केलेलं आहे आणि रुपालीनं 2021 साली UPSC क्रॅक केलेली आहे. ह्या दोघींशी आता आपण बोलणार आहोत. हा इंटरव्ह्यू तुम्ही संपूर्ण पहा, कारण हा इंटरव्ह्यू तुम्हाला नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांना आणि मुलांना चालना देणार असेल. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. इंटरव्ह्यूला सुरुवात करत असताना आता मला तुम्हा दोघींना पहिलाच प्रश्न विचारायचा आहे. कसं होतं, बऱ्याच वेळा आम्ही जुळ्या बहिणी म्हटलं किंवा जुळे भाऊ म्हटलं की काही सिनेमा वगैरे डोक्यात येतो. म्हणजे आम्ही ते जुडवा एक पिक्चर पाहिलाय, तुम्ही पण कदाचित पाहिला असेल. तर मग बऱ्यापैकी आम्हाला ते माहितीये की जुळं म्हटलं की त्यांच्या आवडीनिवडी एकसारखे असतात, जवळपास विचार एकसारखे असतात आणि जुळं म्हटलं की जवळपास सगळ्याच गोष्टी त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये साम्य असतं दिसणं. म्हणजे मी त्याचं थोडंसं शास्त्रही वाचलं तर 100% त्यांचा DNA एकसारखा असतो. तर आज तो DNA किती एकसारखा आहे हे तुम्ही कृतीतनं पण दाखवलंय. दोघींनी पण IAS व्हायचं ठरवलं कधी? जसं UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण लोकांच्या मध्ये ना एवढा अवेअरनेस नाहीये की UPSC दुसऱ्या एक्झाम पण कंडक्ट करते. तशीच एक UPSC इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस कंडक्ट करत असते. आणि त्यामधलीच एक सर्व्हिस म्हणजे जी आहे ना इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस, ती आम्ही क्रॅक केलेली आहे ऍक्च्युली. आणि जसं तुम्ही बोललात की आम्ही ISS व्हायचं कधी ठरवलं, तर पहिल्यांदा जेव्हा आम्ही ग्रॅज्युएशनला असताना YCS सातारा मध्ये प्रवेश घेतला आणि पहिल्यांदा आमचा ग्रुप होता PCMS, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. आणि जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट इयरला स्टॅटिस्टिक्स शिकलं तेव्हा असं वाटलं की नाही, हे काहीतरी नवीन आहे. कारण कसं असतं, आपण आता तुम्ही स्वयंपाकामध्ये तर सगळेजण स्वयंपाक करतात. आता त्याच्यामध्ये पाहिलं असेल की आता भात जेव्हा शिजतो तेव्हा आपण सगळा भात बघतो का की काढून अरे शिजलाय की नाही. त्याच्यामधलं काय करतो आपण, एक थोडंसं सॅम्पल घेतो आणि तो शिकतो. आता ही सॅम्पलची जी कन्सेप्ट आहे ती आम्ही स्टॅटिस्टिक मध्ये शिकलेली होती. मग असं वाटलं की नाही बाबा, हे कुठेतरी रिअल लाईफशी रिलेट करते आणि ह्याचा रिअल लाईफ मध्ये इतका यूज आहे आणि त्या विषयामध्ये गोडी निर्माण झाली. आणि पहिल्यांदा तर BSc मध्ये असताना ठरवलेलं होतं की नाही, सिव्हिल सर्व्हिसेस द्यायचं आणि IASच व्हायचं. पण जेव्हा जेव्हा ह्या विषयामध्ये जास्त गोडी निर्माण झाली, जसं जसं शिकायला लागलो तसं असं वाटलं की नाही, ह्या विषयामध्येच आपल्याला करिअर करायचं आहे. जसं वाचन होत गेलं तसं ह्या इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस बद्दल माहिती झाली. आणि मग तेव्हा ठरवलं की ग्रॅज्युएशनला असताना की नाही बाबा, थर्ड इयर पर्यंत येईपर्यंत आम्हाला समजलं की नाही, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस अशी एक सर्व्हिस आहे आणि भारतीय सांख्यिकी सेवेचे अधिकारी ह्या मोठ्या लेवलपर्यंत असे कामं करतात. मग तेव्हा ठरवलं की नाही, काय पण होऊन आपण हेच करायचं. आणि तेव्हा मग आम्ही डिसिजन घेतला की ह्या सर्व्हिसमध्ये जायचं. त्याच्यासाठी पहिल्यांदा एक प्लॅन B पण, कारण UPSCची जी एक्झाम आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कठीण एक्झाम आहे आणि आपला एक बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. कारण आपण ठरवतो त्यामध्ये उतरायचं, पण आपल्याला यश कधी मिळणार आणि तिथून आपण बाहेर कधी पडणार हे आपल्या हातात अजिबात सुद्धा नसतं. म्हणून एक प्लॅन B म्हणून एक आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करून सपोज UPSC नाही झालं तर असिस्टंट प्रोफेसर कुठे गेलेलं नाहीये, त्यामुळे असिस्टंट प्रोफेसर तरी व्हायचंच. म्हणून एक MSc करण्याचा निर्णय तेव्हा त्याच्यानंतर घेतला. आणि लॉकडाऊनने आम्हाला खरं तर साथ दिली. कसं असतं, लॉकडाऊन बाकीच्यांच्यासाठी
थोडासा तो कठीण काळ होता, पण आमच्यासाठी तो सुवर्ण काळ ठरला. कारण सगळं बंद, सगळं पूर्ण भारत आपला थोडक्यात बंद बंदच होता. हा. आणि त्या बंद भारतामध्ये आमचं ते काम आणि ह्या परीक्षेची तयारी सुरू झाली. बर. Yes, sir. लॉकडाऊननी मी खरं तर मला वडिलांनी सांगितलं होतं की हा, हा. लॉकडाऊन हा तुमच्यासाठी सुवर्ण काळच ठरला. Yes, yes. म्हणजे तयारी मेंटॅलिटी अगोदर झाली होती की हा. आपल्याला हे करायचं करायचं किंवा आहे. युपीएससी क्रॅक करायची हा. वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या. हम्म, परंतु लॉकडाऊन हा सुवर्ण काळ आहे हा. आणि तो प्रत्यक्षात Yes. कसा उतरवला म्हणजे सोन्याची संधी म्हणजे हा. एखादा काळ जे आहे ती सुवर्ण संधी ज्याला म्हणतो आपण, तो प्रत्यक्षात कसा उतरवला तुम्ही दोघांनी त्या लॉकडाऊन मध्ये काय काय केलं? ऍक्च्युली सर कसं आहे ना, की असं म्हणतात की मोबाईलचा कसा चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे. BSc मध्ये असताना आमच्याकडे छोटा कीपॅडचा मोबाईल होता Okay. ना, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ना बाकीच्या सोशल मीडिया तर दूरच, कारण व्हॉट्सअपच नाहीये तर बाकीच्या गोष्टी काय आहे. बरोबर. जेव्हा MSc ला जस्ट लॉकडाऊनच्या अगोदर आमच्याकडे स्मार्टफोन आलेला होता आणि त्या स्मार्टफोनचा यूज, कारण लॉकडाऊनमध्ये दुकानं पण बंद होती, बुक स्टॉल बंद होते, सगळे झेरॉक्सचे सेंटर बंद होते, सगळं बंद होतं. मग आता अभ्यास करायचा कसा? निर्णय तर घेतला होता की ही परीक्षा द्यायची, एवढ्या मोठी परीक्षा द्यायचा निर्णय घेतला, पण त्याच्यासाठी जे लागणारं मटेरियल वगैरे जे आहे, ऑनलाईन मटेरियल आम्ही तेव्हा यूज केलं. ऑनलाईन PDF डाउनलोड केले. जेवढे आम्हाला ह्या एक्झामसाठी वेगवेगळे बुक्स लागतात, जी रेफरन्स बुक्स वगैरे लागतात, ती आम्ही तिथून डाउनलोड केली आणि PDF आम्ही वाचायचो आणि त्याच्या नोट्स बनवायचो. आणि ते सगळं, कारण झेरॉक्स मी जसं बोलले ना की बुक स्टॉल बंद होते, झेरॉक्स सेंटर सगळे बंद होते, तर आता आमच्याकडे फक्त एकच पर्याय होता की तो मोबाईल घ्यायचा आणि त्या मोबाईलमधून सगळे जे PDF आहे ते वाचायचे, जे इम्पॉर्टंट असते त्याचे शॉर्ट नोट्स वगैरे ते काढायचं. तसं अजून एक आहे की ह्या एक्झाम बद्दल ना अवेअरनेस नाही, म्हणजे UPSC CSE बद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण UPSC ISS बद्दलचा अवेअरनेस थोडा खूप कमीच आहे. मग सर्वात प्रथम जेव्हा ह्या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली ना, तर सगळ्यात पहिले तर UPSCच्या वेबसाईट वरून त्याचा सिलेबस डाउनलोड करून घेतला. तो सिलेबस डाउनलोड करून झाल्यानंतर मग आम्ही फिगर आउट केली की ह्याला कोणती बुक युजफुल ठरतील. ती बुक पहिल्यांदा आम्ही डिसाईड केली की आता ही बुक्स आहेत आणि ही आपल्याला बुक्स रेफर करायचे आहेत. मग त्याच्यानंतर ती बुक आम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड केली आणि मग आमच्या वाचनाचा प्रवास सुरू झाला. आणि जेव्हा मी जसं बोलले की ग्रॅज्युएशनला असताना कुठेतरी मनात होतं की सिव्हिल सर्व्हिसेस करायचं, त्याच्यामुळे जी जनरल स्टडीजसाठी जी बेसिक बुक्स असतात, जसं स्पेक्ट्रम असेल किंवा इंडियन इकॉनॉमी असेल, लक्ष्मीकांत असेल, लक्ष्मीकांत, तर ती बुक आमच्याकडे पहिले पासून होतीच. आणि बाकीची जी स्टॅटिस्टिक्सची बुक आहेत ती आम्ही सगळी PDFच्या थ्रू PDF गो करूनच आम्ही ती यूज केलेत. अशा पद्धतीचा होता. कोविडचा जो साधारण 2 वर्षाचा काळ होता तो आयुष्याचं सोनं करण्यासाठी वापरला. आता मला तो एक किस्सा ऐकायला मिळाला, घरात मी चहा घेत होतो त्यावेळेस मला असं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही परीक्षेची तयारी चालू होती आणि मेन्स पास आउट झाल्यानंतर इंटरव्ह्यूला जाताना हिने काही 2-4 प्रश्न विचारले होते, ते प्रश्न तुझ्या त्या इंटरव्ह्यू मध्ये आले होते. अजून हा किस्सा मला सांगावासाठी तत्पूर्वी मला अगोदरची आमची स्ट्रॅटेजी सांगावीशी वाटेल. कारण कसं असतं माहितीये का, कारण UPSC सगळेजण करतात आणि इथं हार्डवर्क बरोबर स्मार्ट वर्क सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आम्ही दोघींनी काय केलं, जसं की बोललात तुम्ही की दोघींमध्ये खूप साम्य आहे, त्याच्याबद्दलचा पण मी किस्सा नंतर सांगेन की काय साम्य आहे आणि कसं ओळखायचं ते. त्याच्यात तत्पूर्वी आम्ही जो होता की ह्याचा सिलेबस खूप वास्ट आहे, आमच्याकडे खूप कमी दिवस आहेत, म्हणजे 7-8 महिन्यांचा आम्ही तो काळ आहे ना, तो आम्ही एकदम प्लॅन केलेला होता की आपल्याकडे फक्त एवढेच महिने आहेत, एवढी पुस्तक आपल्याला सगळी संपवायची आहेत. मग आम्ही काय केलं होतं की आम्ही हाफ केली होती की अर्ध्या पेपरचा सगळा अभ्यास, पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 असं होतं ना, त्या पेपर मधले एक रेफरन्स बुक मी वाचणार, दुसरे रेफरन्स बुक ही वाचणार आणि त्याच्या शॉर्ट नोट्स ती काढणार एका रेफरन्स बुकच्या आणि दुसऱ्या रेफरन्स बुकच्या शॉर्ट नोट मी काढणार. म्हणजे काय, इथं कसं आम्ही थोडंसं टाइम नियोजन जे आहे ना ते केलं आणि स्मार्ट वर्क, आणि त्याचा थोडा जास्त फायदा मला झाला असं मी म्हणेन, कारण मी जे बुक्स रेफर केली होती त्याच्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन फायनल एक्झामला आले होते, मेन्सला आले होते, आणि त्यामुळे 2021 ची जी परीक्षा झाली ना त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण झाले आणि म्हणजे रिटर्न क्वालिफाय झाले. आणि जसं बोलले की मी त्याच्या अगोदर पण कधी आम्ही दोघींनी सुद्धा कोचिंग क्लासेस लावले नाहीत आणि ना इंटरव्ह्यूला मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी वगैरे काहीच नव्हते. सो माझे मॉक
इंटरव्ह्यू हिने घेतलेले आहेत. सो हिला सगळा माझा माहित होता ना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की UPSCचे जेव्हा इंटरव्ह्यू होतात त्याच्या अगोदर डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरला जातो आणि माझा सगळा डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म शी नोज नो. तिला सगळंच माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय झालंय, मी कुठली आहे, माझी बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्याशी रिलेटेड सगळे जे क्वेश्चन्स आहेत ना ते तिने मला विचारले होते. माझे सगळे मॉक्स तिने घेतले होते आणि बऱ्यापैकी जसं मी NSS मध्ये होते, नॅशनल हे सर्व्हिस स्कीम, त्याच्यामध्ये होते, ते तिला पण माहित होतं. आम्ही कॅम्प वगैरे केलेला होता, तर त्याशी रिलेटेड क्वेश्चन काही तिने विचारले होते आणि तो मला फायनल इंटरव्ह्यू मध्ये पण आलेले होते. आणि परत मी तिला बोलायची की मला थोडंसं केस स्टडी पण विचार, कारण कसं असतं इंटरव्ह्यू मध्ये ते पण विचारतात की ती एक सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असतात. मग तिने काही सिच्युएशन्स दिल्या होत्या, ते सिच्युएशन सुद्धा एक सिच्युएशन मला तिथे मिळाले होते, कारण कोरोनाचा काळ होता. त्यावेळेला त्यांनी विचारलं होतं की जर का तुम्ही एका जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर का पाहायचं आहे की किती कोरोनाच्या केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा काय प्लॅन असेल किंवा कसा असेल, तर तो क्वेश्चन मला फायनल इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता आणि ते क्वेश्चन ऑलरेडी इकडे झालेले होते. तो एक आहे. आणि जसं म्हटलं की ते दोघी बहिणींच्या मध्ये साम्य, तर आता एक MSc चा किस्सा आहे. कसं व्हायचं MSc ला, सपोज मी पहिल्यांदा क्लासरूम मध्ये गेले आणि मी माझ्या मैत्रिणींना काय बोलले, काय क्वेश्चन विचारले, तर ही जेव्हा पाठीमागून यायची ना सेम टाईपचे क्वेश्चन ती पण विचारायची. मग ते अशा मैत्रिणी म्हणायच्या की तुम्ही काही असं ठरवून विचारता का क्वेश्चन, तर तसं नाहीये. म्हणजे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ना आमच्या दोघींचे विचार क्षमता सेम आहे. म्हणजे विचार जो आम्ही करतो ना तो थोडाफार सेमच आहे आणि त्यामुळे आमचं ध्येय सुद्धा बघा एकच होतं की म्हणजे जनरली तसं नसतं. माझी एक रूममेट आहे ना, तिचा भाऊ आणि ती असे ट्विन्स होते. ते दे नॉट आयडेंटिकल ट्विन्स बट मेल फिमेल होते, पण त्यांचं दोघांचं क्षेत्र वेगळं होतं. मग ती पण विचारायची की तुम्ही दोघींनी एकच क्षेत्र का निवडलं. आता आमचं असं झालंच की आम्हाला दोघींना सुद्धा स्टॅटिस्टिक मध्ये गोडी निर्माण झाली. दोघींना पण वाटलं की नाही बाबा स्टॅटिस्टिक घ्यावा आणि ह्या सर्व्हिस मध्ये जावं. म्हणजे ते आमच्या दोघींनी मनापासूनच आहे. असं नाही की मी IAS झाले म्हणून तिने ठरवलं, अजिबात नाही. आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की नाही स्टॅटिस्टिक घ्यायचं. आणि सपोज जरी UPSC ची जर्नी आम्हाला नाही करता आली आणि UPSC मध्ये अपयश आलं तरी असिस्टंट प्रोफेसर तरी व्हायचंच, कारण तो टीचिंगची एक गोडी मनामध्ये होती आणि ते तिने काम सुद्धा केलेलं आहे. 3 महिने तिने टीचिंगचं पण केलेलं आहे. मला ह्या सगळ्या तुमच्या प्रवासाबद्दल किंवा दोघांची जी असलेली अगदी साम्यता किंवा तुमचं एकमेकींबद्दल असलेलं आत्ताची ही कनेक्टिव्हिटी ही सगळी दिसून येते आणि ते तुमच्या बोलण्यातून जाणवते. वास्तविक पाहता अजून ही बोललेली नाही, माझी जर्नी उशिरा सुरू होते त्याच्यानंतर खरी जर्नी. मला फक्त आता एक महत्वाचा प्रश्न घ्यायचा आहे. UPSC MPSC करणं याच्यामध्ये अलीकडच्या तरुणांमध्ये 2-3 न्यूनगंड आहे. एक पहिली गोष्ट आई वडिलांच्या आग्रह खातीर करायची, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते खूप महागडे आहे त्याच्यासाठी दिल्लीलाच गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की मेंटॅलिटी काय हवी असते. म्हणजे ह्या तिन्ही प्रश्नांची एकत्रित उत्तर. खरं तर एक तर ना आई वडील म्हणजे साहजिकच आहे की प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा आणि मुख्य म्हणजे अधिकारी व्हावा. पण ही ना खरं तर मुलांची चॉईस असली पाहिजे. कारण ही UPSC ची जर्नी जेव्हा आपण एंटर करतो ना, म्हणजे प्रवेश करणं ह्या जर्नीमध्ये ते सोपं असतं, पण तिथून बाहेर पडणं खरंच खूप अवघड असतं. आणि तो जो ट्रॉमा आहे, तो स्ट्रेस आहे, तो सगळेजण नाही म्हणजे पेलू शकत. त्याच्यामुळे जर सपोज तुमचे आई वडील सांगतायत की नाही बाबा की माझा मुलगा अधिकारी व्हायचे, माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे, म्हणून जर का तुम्ही करत असाल तर अजिबात ह्या जर्नीमध्ये तुम्ही एंटरच करू नका. जर का तुमचं म्हणणं असेल, आणि कारण कसं असतं ना, एक तुमचा व्हाय जो आहे ना तो खरंच खूप महत्वाचा आहे. कारण हा क्वेश्चन सुद्धा UPSC मध्ये विचारला जातो की बाबा का तू ह्या सर्व्हिस मध्ये आला, आणि त्यावेळेला तुमचं कुठलं टेक्निकल आन्सर तुम्हाला हे करत नाही, जे तुमच्या मनातून येतं ना आन्सर की खरंच तुम्ही का निवडले बाबा हे क्षेत्र, तर ते कुठंतरी महत्वाचं असतं. आणि तो व्हाय इतका महत्वाचा असतो ना, कारण ईच अँड एव्हरी स्टेप मध्ये असं वाटतं की जेव्हा आपलं होत नसतं आणि एक 4-5 महिने झाले, 8 महिने झाले स्टडीला आणि आपलं रिझल्ट दिसत नाहीयेत किंवा असं कुठं पण पॉझिटिव्हिटी येत नाहीये, की मग असं वाटतं की नाही बाबा सोडून द्यावं सगळं. पण जेव्हा हा निर्णय स्वतःचा असतो ना, जेव्हा ध्येय स्वतःच असतं ना, तेव्हा आपलं मन सुद्धा एक कुठेतरी म्हणत असतं की नाही बाबा आपल्याला तुला थकायचं अजिबात सुद्धा नाहीये. आणि ते हे दीपा सांगेल त्याच्या नंतर, येस, कारण तो माझा स्वतःचा निर्णय होता
होता, त्यामुळे मी थकणार नाही. हा, कुटुंबाचा पाठिंबा खरंच खूप इम्पॉर्टंट असतो त्याच्यासाठी, आणि सगळ्यांचाच, नॉट ओन्ली आपले फक्त आई वडीलच आहेत, आई वडील, भाऊ बहीण आणि आपले नातेवाईक त्यांचा सुद्धा, कारण ते सुद्धा कुठून ना कुठून तरी ना आपल्या पाठीमागे त्यांचा पाठिंबा असतो, आणि ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येस येस एक्झॅक्टली हा, ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मनामध्ये येत असते ना, आपण ते करत जातो. त्याच्यामुळे व्हाय हा इम्पॉर्टंट असतो, आणि तो जर का डिसिजन आपला स्वतःचा असेल ना, तर शेवटपर्यंत आपण ते करतो जिद्दीनं. मग ते 3 वर्ष जाऊ दे, 4 वर्ष जाऊ दे, 5 वर्षाचं उदाहरण तर आहे, ती नंतर एक्सप्लेन करेलच, पण तो व्हाय इम्पॉर्टंट आहे. आणि जसं तुम्ही दुसऱ्यांदा बोललात की कोचिंग आणि वगैरे, आता तसं अजिबात सुद्धा नाहीये की कोचिंग गरजेचंच आहे. जर का तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल आणि तुम्हाला माहिती आहे की कसं करायचंय, कोचिंग कशासाठी असतात, कोचिंग गाईड करण्यासाठी असतात. आणि जर का तुम्ही तुमचा प्लॅन पहिल्यांदा हे केलेला आहे, कसं असतं की कुठलाही प्रोजेक्ट, जसं इंजिनियर असतात ना, इंजिनियर काय करतात, पहिल्यांदा कुठलीही इमारत बांधायची असेल तर ब्लूप्रिंट ऑलरेडी आखून करतात, है ना. तसंच युपीएससीच्या जर्नीमध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या आयुष्याची, पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की स्वतःला आपल्यापेक्षा जास्त दुसरं कोणीच ओळखू शकत नाही, ठीक आहे. मग त्यामुळे आपण स्वतःला ओळखले ना, मग आपण किती करू शकतो, आपल्यातले स्ट्रेंथ काय आहेत, आपल्यातले विकनेसेस काय आहेत. सपोज आपल्याला वाटते की नाही बाबा, माझी थोडीशी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाहीये आणि मला इथं गायडन्स घेण्याची गरज आहे, तर कोचिंग क्लासेस लावा. आणि जर का तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असेल, तुम्ही जे शिक्षण आतापर्यंत, मग बीट ते ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तोपर्यंत जर का तुम्ही व्यवस्थितपणे केलेलं असेल, तुम्हाला त्यावेळेला शिक्षकांचं चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल, तर कोचिंगची काहीच गरज नाही. कारण कोचिंग दुसरं काय नसतं, ते पण फक्त काय करत असतात, नाही आम्ही कुठलेच क्लास लावले नव्हते, एकही दिवस नाही. आणि ह्या एक्झामसाठी तर अजिबातच नाही, नॉट ओन्ली फॉर दिस एक्झाम, 11th-12th सुद्धा नाही, कधीच लावले नाही. ट्युशन क्लासेस कधी लावलेच नाहीत. 12th माझा थोडा कमी होता, तेव्हा तिला जास्त होते, मला 73% होते, तिला 77% होते. आणि एक ह्याची गोष्ट म्हणजे कुतूहल वाटेल सगळ्यांना, आम्हाला 10वीला पर्सेंटेज काय पॉईंट सुद्धा सेम होते, 90.73 दोघींना सुद्धा सेम एकदम, पॉईंट सुद्धा सेम. तेव्हा सुद्धा हीच म्हणजे आता जर असं येते पेपरामध्ये की जुळ्या बहिणींचे यश ही जुळे वगैरे, तेव्हा 10वी नंतर एक पेपरमध्ये बातमी आली होती की केंद्रामध्ये आम्ही दुसरं आलो होतो, कोल्हापूरचं केंद्र होतं तिकडे, केंद्रामध्ये दुसरं. तेव्हा असं पेपरमध्ये बातमी आली होती की जुळ्या मुलींचे गुणही जुळेच, आणि तेव्हा सच पॉईंट सुद्धा सेम. म्हणजे इतका तो कॉइन्सिडन्स झाला होता की हा, पेपर्स मध्ये थोडेसे कमी जास्त होते, सायन्स आणि मॅथ्स मध्ये वेगवेगळे होते, बट आमचं जे ओव्हरऑल ऍव्हरेज होती ना, ती सेम होती. त्यामुळे कोचिंगची मी म्हणजे अजिबात सांगणार नाही की कोचिंगची गरज असते किंवा त्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं. तुम्ही जर का तुमचा प्लॅन व्यवस्थित केला, ह्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, कुठली पण एक्झाम असू दे, बीट लाईक CSC असेल, सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन असेल, MPSC असेल, किंवा बाकीच्या सरळ सेवा पण असतात, तर त्याच्यामध्ये ना तुमच्या त्या वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती काय असतं ना की हे येतं, वेळापत्रक असतं त्याचं, पहिल्यांदा शेड्यूल कळतं की कधी ते एक्झाम होणार. दुसरं म्हणजे सिलेबस, डिटेल सिलेबस प्रत्येक वेबसाईटवरती असतो, तो डाउनलोड करायचा. तो म्हणजे त्याच्यातला एक ना एक कीवर्ड असतो ना, त्याच्याशी रिलेटेड सगळं वाचायचं, त्या रिलेटेड मग तुम्ही रेफरन्स बुक यूज करा आणि ते सगळं वाचा. आणि हेच फक्त सिलेबस आणि तुम्ही जो टाइम टेबल बनवताय ना, हे 2 गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट असतात, त्या व्यवस्थितपणे केल्या. आणि चॉईस ऑफ बुक, रेफरन्स बुक, कारण आता बघितलं तर आपल्या ह्याच्यामध्ये खूप सारे बुक्स मिळतात. जर सपोज आपण आता पॉलिटीसाठीच बघितलं तर लक्ष्मीकांत तर आहेत, तसे बाकीचे पब्लिकेशन्स असतात किंवा बाकीचे क्लासेसच्या नोट्स वगैरे असतात. तर मग नेमकं काय वाचायचं, तर स्टँडर्ड बुक, आणि एक बुक 10 वेळा वाचायचे. कसं असतं, सपोज तुम्ही हिस्ट्रीसाठी तुम्ही स्पेक्ट्रम पण वाचताय, अजून कुणीतरी सांगितलं बिपिन चंद्रांचं वाचताय, अजून कुठले तरी कुणी सांगितलं की NCERT वाचा, ते पण वाचताय, सगळं ठीक आहे. तुम्ही एक बुक घ्या आणि ते 10 वेळा वाचा. असं नाही की तुम्ही हिस्ट्रीसाठी 10 ते 15 बुक घेतलेत आणि ती एकदा वाचून संपवलीत, अजिबात सुद्धा नाही. एक बुक 10 वेळा वाचा. कारण कसं असतं ना, म्हणजे एकदा तुम्ही ते 10 वेळाला वाचलं ना की त्याच्यातले जे पण मायन्यूट पॉईंट्स असतात ना, ते तुम्हाला क्लिअर होतात आणि ते युजफुल असतात. तुम्ही बुक्स जास्त घेऊ नका, सगळे जास्त म्हणजे हे सांगतात. आज मला ह्यांनी सांगितले का क्लासमध्ये, मी बघितलं बाबा की हे बुक्स आहे, हे इम्पॉर्टंट आहे. परत दुसरं कोणाचं तरी तुम्ही इंटरव्ह्यू बघितला, त्याने बाबा ते रेफर केलं होतं, मग आपण आता ते पण रेफर करूया. परत तिसरं कोणतरी सांगते की नाही स्पेक्ट्रम चांगलं आहे, मग स्पेक्ट्रम यूज करा. मग आपण काय करत असतो, बुक चेंज करत जातो.
तसं करण्यापेक्षा तसं नाही करायचे. आपली जी बुक लिस्ट आहे सुरुवातीला सर्व की दिस इज माय बुक लिस्ट आणि स्टिक टू दॅट बुक लिस्ट आणि शेवटपर्यंत तीच हे करा आणि ती पुस्तकं तुम्ही 10 वेळा वाचा, 15 वेळा वाचा. तर हा एक आहे की सोर्स जो पण तुमचा सोर्स आहे तो पहिल्यांदा वाईजली तुम्ही चूज करा आणि तो सोर्सवरती तुम्ही स्टिक राहा. मग तुम्हाला दुसरं कोण कितीही म्हणेल, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ॲनालिसिसवरती विश्वास असला पाहिजे. तुम्ही ॲनालिसिस केले ना आणि सुरुवातीला कुठल्याही एक्झाम देण्याच्या अगोदर कोणतीही एक्झाम असू देत त्याचे 10 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही बघा, ते ॲनालाइज करा. ते ॲनालाइज केल्यानंतरच तुम्ही त्या एक्झामच्यासाठी हे करा. तुम्ही जेव्हा कसं असतं माहिती आहे का, तेव्हा तुम्हाला समजतं वाचत असताना. जेव्हा आता आम्ही जेव्हा आमच्या स्टडीची सुरुवात झाली ना, जसं बोलले की ह्याच्यामध्ये आम्ही कधी कोचिंग क्लासेस घेतलेले नाहीत किंवा कुणाचं एवढं मार्गदर्शन मिळालं नव्हतं, तर आम्ही काय केलं होतं की 10 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळे अनालाइज केले होते. 15 दिवस त्यांनी फक्त अनालिसिससाठी घेतले होते. महत्वाची ही सगळी माहिती सांगत असताना आता दीपालीचा प्रवास रुपालीचा प्रवास म्हणजे रुपाली पहिल्यांदा यशस्वी झाली ती 2021 ला आणि तिथं ध्येय तेच होतं आणि टार्गेट पण तेच होतं. पण थोडस लेट झालं 4-5 वर्ष. प्रवास सुरू होतोय दीपालीचा. दीपाली, मला तुला विचारायचंय, आता सांगितलं रुपालीने की आमच्या दोघींमध्ये एवढं सगळं साम्य होतं की काय व्हायचं तर पहिलीपासून म्हणजे अगदी गुण सुद्धा पॉइंट मध्ये सेम असू शकतात, मग त्या अधिकारी सुद्धा एकसारख्याच होतात. हे ध्येय हिच्या मागून काढताना कुठले चॅलेंजेस तुझ्या पुढे आले आणि मग तुला काय म्हणजे सगळी तयारी तर एकामेकींची बरोबरच चाललेली होती, काय तुझी जर्नी? माझा प्रवास खरं तर खूप लॉंग आहे. जसं की हिनं सांगितलं, हिच्या बरोबर सोबतीचा प्रवास 1-1.5 वर्षाचा होता. त्याच्यानंतर माझा 4 वर्षाचा प्रवास होता आणि ह्या प्रवासामध्ये मला खूप काही अडचणी आल्या. मी म्हणजे असिस्टंट प्रोफेसर म्हणून म्हणजे लेक्चरर म्हणून काही महिने जॉब केला. त्याच्यानंतर सध्या मी जिल्हा क्षयरोग कार्यालय धाराशिव येथे सांख्यिकी अन्वेषक म्हणून काम करत आहे. ती आरोग्य विभागामध्ये आहे. तो परमनंट जॉब आहे. तो ही काम आणि ही माझं जे काही सक्सेस आहे ते जॉब करत करत मिळवलेलं आहे. हे मी सांगेनच कसं कसं मी नियोजन केलं, अभ्यास कसा केला. कारण जॉब मध्ये कसं 8 तास मला काम करायचं होतं आणि त्याच्यानंतर अभ्यास करायचा होता. 1.5 वर्ष झालं जॉब करते. म्हणजे पहिली पण एक्झाम मी 2024 ची पण एक्झाम जॉब सोबत दिलेली. त्यावेळेस पण मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेले, फायनल लिस्ट मध्ये नाव नाही आलं फक्त. आणि ह्या वेळेस पण जॉब करत ही पण एक्झाम दिली, पण फायनल लिस्ट मध्ये नाव आलं फायनली. तर हा मी एकदम विस्तृतपणे सांगेनच, कारण ह्याची गरज आहे. कारण मुलांना कसं होतं ना की काय म्हणतात की जॉब सोबत होत नाही किंवा काय होत नाही, तर कशी ती तयारी करायची ते मी सांगेन, कसं नियोजन केलेलं ते. तर सुरुवातीपासून सांगते, 2021 मध्ये हिचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मग त्यावेळेस माझं रिटर्न पण क्लिअर नव्हतं. त्याच्यानंतर मी 2022 पासून खूप छान पद्धतीने तयारी सुरू केली. म्हणजे रिझल्ट कळाल्यानंतर फक्त रिकमेंडेड कॅन्डिडेटची लिस्ट येते, आता पण तशी चाललेली आहे रिकमेंडेड कॅन्डिडेटची. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसांनी मार्क कळतात. ज्यावेळेस मार्क कळाले त्यावेळेस मी बघितलं की मला कुठल्या पेपरमध्ये कमी आहेत. मला ऍक्च्युली 3 पेपरमध्ये रुपया एवढे सेमच मार्क होते, पण 3 पेपर असे माझे वीक होते. पेपर 1, 2 आणि इंग्लिश हे 3 पेपर खूप वीक होते आणि त्याकडे माझं लक्ष म्हणजे मला जास्त केंद्रित करायचं असं. तर मग त्या अनुषंगाने माझी स्ट्रॅटेजी ठरवली. एक म्हणजे पेपर 1, 2 साठी हिचं जरा अॅनालिटिकल पॉवर चांगली असल्यामुळे हिला पेपर 1, 2 मध्ये छान मार्क पडले आणि त्यामध्ये मला कमी पडत गेले. मग त्यामुळे मी काय केले, माझे सोर्सेस अजून थोडेसे वाढवले की मला काय केल्यानंतर ना ह्यामध्ये स्कोर वाढेल किंवा इंग्लिशचं प्रिपरेशन कसं केल्यानंतर स्कोर वाढेल, तर याकडे लक्ष दिलं. म्हणजे माझ्या चुका सुधारण्याकडे मी भर दिला. मग त्यावेळेस पण मी काय करायची, क्वेश्चन पेपरचं परत एकदा अनालाइज केलं, पेपर 1, 2चं परत एकदा अनालाइज केलं की मी कुठं कमी पडते. मग त्या एरियामध्ये मी फोकस केला की मला जे काय अवघड एरिया जे काय वाटत होते त्याचा मी परत रिवाइज केलं. मल्टिपल टाइम्स रिव्हिजन हे खरं सक्सेसचं मंत्र आहे. मल्टिपल टाइम्स रिव्हिजन म्हणजे सोर्सेस कमी ठेवा, हिनं जसं की सांगितलेलं होतं, सोर्सेस कमी ठेवा पण तेच खूप वेळा वाचा. रिपिटेशन खूप. आणि तो प्रवास जो काय 2022 पासून सुरू झाला, तो खरं प्रवासामध्ये ना सुरुवातीला डिप्रेशन यायचं, कारण बहिणीचं झालेलं होतं. तिचं आता कसं एवढी मोठी पोस्ट मिळाली त्यामुळे आदर सत्कार तर होणारच होता. जसं की आता माझं सुरू आहे तसं तिचं त्यावेळेस सुरू होतं. त्यावेळेस मी घरीच होते.
पण काय व्हायचं ना, आता तिचं होते पण मनात असं वाटायचं की आपण या सुरुवात म्हणजे एकदमच केलेली आहे. सत्कार नाही झाला तर जुळ्या कसल्या. तेच ना. आणि कसं होतं, सुरुवात बरोबर केलेली होती आणि तिचं झालं, माझं का नाही झालं, मग मी कुठं कमी पडले, हे सारखे प्रश्न म्हणजे सेल्फ डाऊट येतच गेलेला होता. आणि त्याच्यानंतर आणि कसं होतं 23 वर्ष एकत्र राहिलेलं होतं आणि आता वेगळा प्रवास सुरू झाला होता. तिची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर्नी सुरू झालेली होती, माझी अजून म्हणजे स्टुडंट म्हणून सुरूच होते, ऍस्पिरंट म्हणून जर्नी सुरूच होती. मग त्यामध्ये थोडंसं डिप्रेशन वगैरे येत होतं, पण मी ते सावरलं. म्हणजे मी सेल्फ टॉक करत होते, तो मला म्हणजे तो एक चांगला पॉइंट वाटतो की मोटिवेशनच झालं. हा, सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशीच बोलायचं, स्वतःच्याच म्हणजे कमतरता वगैरे जाणून घ्यायची आणि त्याच्यावर स्वतःच म्हणजे उपाय शोधायचे. हे मी करत होते. म्हणजे दररोज ऑन रेग्युलर बेसिस मी अर्धा तास स्वतःशी बोलत होते. आणि ते म्हणजे कसं होतं, मी माझ्यातली मी जाणून घेतली त्या प्रवासामध्ये. आणि कसं होतं, ह्या प्रवासामध्ये ना खूप छान माणूस घडतो. अधिकारी घडो न घडो, म्हणजे शेवटी माणूस खूप खूप छान घडतो. कारण ही एक्झाम ना खूप छान माणूस बनवायला शिकवते. आपण एकदम शांत होतो, सायलेंट होतो, लोकांना समजायला म्हणजे समजून घेतो. असा तो प्रवास सुरू झाला. मग 2022 मध्ये पण मी एक्झाम दिली, त्यामध्ये माझी रिटर्न क्लिअर झाली. इंटरव्ह्यू पण दिला, फायनलिस्ट मध्ये नाव नाही आलं. त्याच्यानंतर मग 2023 ची दिली आणि त्याच्यानंतर म्हटलं की थोडं काहीतरी करायला पाहिजे आपण, कारण भरपूर वर्ष आपण नुसतं स्टडीज करतोय. म्हणून माझी रिटर्न एक्झाम झाल्यानंतर जून मध्ये माझी रिटर्न एक्झाम झाली. त्याच्यानंतर ना मग मी काही महिने इथं आर्ट अँड कॉमर्स सायन्स म्हणजे कॉमर्स कॉलेज पुसेगाव म्हणून आहे, तिथं स्टॅटिस्टिक म्हणून लेक्चरशिप केलेली होती. 3 महिने केले. त्याच्यानंतर 2023 चा रिझल्ट आला आणि 23 मुलाखतीमध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यामुळे मी म्हटलं आता मुलाखतीकडे थोडंसं लक्ष द्यावं, म्हणून मुलाखती साठी म्हणजे मी हिच्याकडेच गेले होते 1-2 महिने. गोव्याला ही पोस्टेड होती, तिथं गेले, तिथं जरा प्रिपरेशन केली आणि 2023 ला मी इंटरव्ह्यूला दिली. आणि आता मी जिथं काम करते सांख्यिकी अन्वेषक म्हणून, खरं तर ही एक्झाम मला द्यायची नव्हती, पण काय झालेलं, दोन्ही एक्झाम एकदम आलेल्या होत्या. ही सांख्यिकी अन्वेषकची एक्झाम 12 डिसेंबर 2023 ला दिलेली होती मी आणि माझा इंटरव्ह्यू त्यावेळेस 20 डिसेंबर 2023 ला होता. एक्झाम द्यायची का नाही हे माझं ठरत नव्हतं, पण रुपा म्हटली की दे, आलेली संधी सोडू नकोस. म्हणून मी काय केलं, गोव्यासून येताना सातारमधून आमचे चुलते आहेत त्यांच्याकडेच राहिले आणि त्यावेळेस एक्झामला गेले, एक्झाम देऊन आले, परत इंटरव्ह्यूला दिल्लीला गेले आणि इंटरव्ह्यू झाला. आणि म्हणजे चांगली गोष्ट अशी की इंटरव्ह्यू मध्ये नाही झालं, पण हे सांख्यिकी अन्वेषक म्हणून माझं सिलेक्शन झालं. म्हणून मग 2024 ला मी सर्व्हिस जॉईन केली. म्हणजे कसं थोडी फायनान्शियल स्टॅबिलिटी पण येते आणि डिप्रेशन येतं ना, आपण नुसताच अभ्यास करतो, आपल्याकडे काहीच नाही, मग ते जास्त सेल्फ डाऊट यायला सुरुवात होते, आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मग मी म्हटलं की जॉब सोबत करूया. म्हणून मी फेब्रुवारी 2024 ला हा जॉब जॉईन केला. 8 तासाचं वर्क होतं दररोज, 8 ते 9 तासचं वर्क होतं. आता ते मी सांगेन की त्या वेळात मी कसं काय नियोजन केलं. म्हणजे कसं होतं, 9:30 पावणे 10 आम्हाला ऑफिसला जायला लागायचं आणि 6:30 ला मला म्हणजे 6:30 ला सुटायचं ऑफिस. मग यायला 7 म्हणजे फ्रेश वगैरे व्हायला मग 8 वाजल्यापासून माझं 8 ते 1 असं मी टाइम टेबल बनवलेलं होतं. मग त्या 8 ते 1 मध्ये मी असे पेपर ठरवलेले होते की ह्या दिवशी कुठला करायचा, दुसऱ्या दिवशी कुठला करायचा, असं करायचं. आणि कसं होत होतं ना, आता सगळेच दिवस सारखे नसतात. ऑफिसमधल्या काही दिवशी पण खूप म्हणजे तणाव यायचा, आल्यानंतर अभ्यास करू असं वाटायचं नाही, म्हणजे मनात वाटायचं की अभ्यास करायचं नाही, शरीर थकायचं. पण कसं होतं, मनात जिद्द एवढी मोठी होती की शरीर जरी थकलं तरी मनापासून म्हणजे पुस्तक उघडून मी बसायचेच, अभ्यास हो न हो, पुस्तक माझं नेहमी सोबतीला असायचं. म्हणजे पुस्तकाला मी सोबतीच करून घेतलेलं होतं. मग पुस्तक सोबतीला होतं, मग दररोज मी अभ्यास सुरू करायचा होता. आणि ज्यावेळेस मी काम करत होते ना, त्यावेळेस माझं काय होतं ना, मी रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे माझ्या ज्या काही नोट्स होत्या ना, ती माझ्याच ऑडिओमध्ये मी रेकॉर्ड केलेल्या होत्या. मग ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये काम करायचे ना, माझ्या एका कानामध्ये हेडफोन असायचा, ते रेकॉर्डेड लेक्चर मी ऐकत असायचे आणि काम दुसरं सुरू करायचे. काम करायचं असं सुरू होतं. म्हणजे काय होतं ना, ते सुरूच असायचं. थोडंफार 4 गोष्टी कानावर आल्या तर तेवढेच माझे MCQ जरी रिवाइज व्हायचं, किंवा मग मी न्यूज अनालिसिस बघत होते, न्यूज बघत होते, असं म्हणजे त्यामधून कसं माझी जनरल स्टडीचा अभ्यास झाला. आणि पेपर 1-2 चा पण मी अभ्यास तसंच रेकॉर्डेड लेक्चर, सगळे माझे रेकॉर्डेड लेक्चर होते, सगळ्या पेपरचे मी रेकॉर्डेड लेक्चर केलेले होते, ते दररोज ऐकत होते. त्यामुळे मला हे शक्य झालं, कारण 8 तासाची ड्युटी करून परत हा अभ्यास करणं, UPSCचे काय म्हणजे 6 पेपर असतात, त्याचा अभ्यास मॅनेज करणं थोडं कठीण होतं. पण मी ते थोडं मॅनेज करून मी तो हे केलं, अचीव केलं. अच्छा, आता हे सगळं सांगत असताना एक वाक्य तू नक्की सांगितलं की
खूप थकलेली असायची हा पण मनात जिद्द खूप जिद्द होते. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की स्वप्न झोपल्यावरच पडतात अशी नाही, नाही काही नाही स्वप्न झोपूनच देत नाही. Yes. बरोबर आहे. त्याच्यातला हा बरोबर आहे. सगळा हो, प्रकार खरी स्वप्न होता. तीच असतात जी झोपू देत नाही. आणि अजून 1-2 दिवस पण असं म्हणजे मेन्शन करायचं आठवेल, म्हणजे मला ते दिवस चांगले आठवतात. हा. मी काय करायची, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असे प्रॅक्टिस करायला लागायचे. हम्म. मग त्यावेळेस काय करायचं, म्हणजे ठरलेलं असायचं की हे आता 3-3 तासाचं बसायला लागायचं ना. हम्म. आणि मी येऊन मला वेळच मिळायचा ना. 8 ते 12चं म्हणजे 8 ते 12 मला ह्या वेळेत काम करायला लागायचं ना. तर मी काही काही वेळेस, आता शनिवार रविवार जर सुट्टी असेल तर मी एक दिवस, मला तो चांगलाच आठवते, शुक्रवारची पूर्ण रात्र मी जागलेले होते. पूर्ण रात्र मी 2-3 पेपर म्हणजे पेपर 3चा पेपर 4चं प्रॅक्टिस केलेली होती. बरं. आणि मग ते कारण झोपच येत नव्हती मला, म्हणजे जे मी ठरवलेलं होतं ना ते कम्प्लीट केल्याशिवाय मला झोप यायची नाही. तर असं पूर्ण रात्र अशी मी जागून काढलेली होती पेपरचं हे करताना, आणि हे प्रॅक्टिस सगळं नोकरी करताना. करत. हो नोकरी करत. मला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना बऱ्याच वेळा काय होतं, शेवटी युपीएससी पास आउट होणारे जे काही सगळे तरुण आहेत म्हणजे यशस्वी होणारे, खरं तर जिद्द हे असायलाच लागतं. हो सगळ्याच गोष्टी आईवडिलांच्या सांगण्यावरून किंवा आईवडिलांच्या आग्रह खातीर होत आहेत असं नाहीये. परंतु तुमचा प्रवास मात्र फार टोकाचाच आहे. हो. म्हणजे कुठं एका बाजूला कसलेही कोचिंग क्लासेस नाही हा. किंवा काहीच नाही. म्हणजे अगदी तुम्ही सांगताय की आम्ही मॉक सुद्धा एकामेकींचेच घेतले हो. होते. हो तिनेही मला दिले, म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेस दिलेले तिने होते. 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. हा तिचा 4था इंटरव्ह्यू होता आणि त्यावेळेला म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी तिच्या सोबत नव्हते, पण तिचा ईच अँड एव्हरी मॉक मी फोनवरती घेतलेला आहे हा. आणि व्हिडिओ कॉलवरती घेतलेला आहे. असे तिचे मॉक, कारण मी जॉबला आणि पहिले 2-3 इंटरव्ह्यू जेव्हा होते तेव्हा तर मी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंगला असायचे. बरं. तिथून संध्याकाळी येऊन मग तिचे मॉक घेणं आणि फोनवरती 1 तास 2 तास 3 तास फक्त फोनवरती तिला सांगायची. आणि तिला मी खूप ओरडले पण, म्हणजे भरपूर भरपूर बोलायची ती मला, म्हणजे भरपूर. ती म्हणायची की पण सुधारणा झाली माझ्यामध्ये. म्हणजे माझं असं म्हणायची की ती म्हणायची, ती लिटरली तिने जे पहिले 1-2 इंटरव्ह्यू दिल्यानंतर ती लास्टला ती म्हटली सुद्धा की युपीएससीच्या पॅनल मध्ये सुद्धा जेवढे ग्रिलिंग होत नाही ना तेवढे ग्रिलिंग काय व्हायचं ना, म्हणजे कसं व्हायचं, आता जॉब करत करत व्हायचं ना, माझं वाचनच व्हायचं नाही. आणि ही क्वेश्चन एकदम डीप मध्ये विचारायची, ते मला सांगताच यायचं नाही. त्यामुळे माझी कधी कधी चिडचिड व्हायची. म्हटलं तू एवढे आतलं क्वेश्चन विचारते, मी कसं काय सांगायचं. तरी पण ती म्हण नाही तुला करायलाच पाहिजे, तिकडे क्वेश्चन विचारलं तर तू कसे काय करणार. हा, मला तो एक मुद्दा बरं झालं, तो एक लक्षात आलं. कारण हे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे म्हणून ते जाणीवपूर्वक मी विचारतो. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू हा अत्यंत टफ गोष्ट असते. इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी अनेक युपीएससीचे जे तरुण जे यशस्वी झालेले आहेत ते अगोदर मॉक करतातच इंटरव्ह्यू. तुम्ही दोघींनी मॉक इंटरव्ह्यू आता एकामेकींचाच हिच्या केला वेळेस होता. कसं होतं झालेलं, मला फक्त तो प्रसंग विचारायचा आहे की तुम्ही पहिल्यांदा ऑफिशियल इंटरव्ह्यू ज्यावेळेस दिला हा. ते प्रसंग कसे होते, म्हणजे तुमची नाही entry ही काय आधी होते, सांगू देत बाहेर मग मी खुर्चीवर सांगते. बसून काय दगदग चालली होती, हे सगळं हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा तर माझ्या मॉकची मी सांगते की एक तर पहिल्यांदा सुरुवातीला माझा रिझल्ट आला रिटर्न क्वालिफाईड, हिचा नव्हता. आणि तेव्हा खरं तर तिचं दुःख पण मला मी ते जाणवत होते की किती दुःख वाटत असेल की एकीचं झालं दुसरीचं नाही. आणि त्यावेळेला माहित नव्हतं की नेमकं मॉक इंटरव्ह्यू म्हणजे काय कसं असतं ते माहित नव्हतं. म्हणून ना दृष्टी IAS वरचे ना इंटरव्ह्यू बघायचे. बरोबर. माझा डेलीचा होता की जेव्हापासून रिटर्नचा रिझल्ट लागला ना तेव्हा संध्याकाळी झोपताना मी एक ना दृष्टी IAS वरचा इंटरव्ह्यू बघूनच झोपायचे. मग ते मी ऑब्झर्व करायचे की ते कसे बसतायत, ते कसे बोलतायत, त्यांचा लहेजा काय आहे, त्यांचं म्हणजे जे त्यांचं टोन काय आहे, कसं त्यांची बोलतायत, body त्यांची language काय, बॉडी आपली कशी लँग्वेज गेली कसं आहे. तर ते सगळं मी फक्त ऑब्झर्व करत होते. म्हणजे मी पहिले 15 दिवस 1 महिना ना फक्त आणि फक्त एवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांचे मी इंटरव्ह्यू बघितलेले होते बरं. आणि मी फक्त ऑब्झर्व करत होते. त्याच्यानंतर जेव्हा डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरला त्याच्यानंतर मग मी तिला सांगितले की सेट्स ऑफ क्वेश्चन्स आम्ही डिफाईन केले की नाही हे क्वेश्चन्स मोस्ट प्रोबेबल हे क्वेश्चन्स विचारू शकतात. आणि त्यानुसार मग तिला सांगितलं की आता मी हे क्वेश्चन प्रिपेअर केलेले आहेत की असं मला वाटते की हे क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि मग तिने माझे मॉक घेतलेले होते आणि त्याच्यानुसार. आणि जसं तुम्ही बोललात की ॲट दॅट मोमेंट कसं ऑफिशियल होतं, एकतर माझं सगळं शिक्षण 12वी पर्यंत म्हणजे 10वी पर्यंतचं सगळं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे. 11वी 12वी सायन्स आणि त्याच्यानंतर आपलं BSc झाली स्टॅटिस्टिक्स मधून आणि MSc झाली स्टॅटिस्टिक्स
मधून एवढंच. आणि तो UPSCचा जो इंटरव्ह्यू दिलेला आहे तो इंग्लिश मधून. बरं. आपल्यामध्ये कसं येतं, आपल्याला इंग्लिश येतं पण आपण तेवढं यूज टू नसतो की आपण बोलायचं कसं किंवा काय, अजिबात नाही. आणि माझा जो इंटरव्ह्यू आहे तो इंग्लिश मधून गेला कारण आम्हाला दुसरा चॉईस नसतो, इंग्लिश मधूनच द्यायचा असतो. आता थोडंसं त्यांनी फ्लेक्झिबल केलेलं आहे, ते हिंदी मधून केलेलं आहे. बरं. अदरवाईज पहिल्यांदा ते इंग्लिश मधूनच होतं. बरं. फॉर आर सर्व्हिस ते ओके. इंग्लिश मधूनच होतं. हा. आणि सुरुवातीला म्हणजे रिटर्न पर्यंत आपण कधी याच्यावरती फोकस नाही करत की इंग्लिश आपण बोलतच नाही ना जनरली. आपल्याला येत असतं पण आपण ते एक्सप्रेस करू शकत नाही, तेवढ्या फ्लुएंटली आपण बोलू शकत नाही. पण त्यावेळेसचा इंटरव्ह्यू मी इंग्लिश मधून दिला आणि मला हे सांगायला आवडेल की मला सेकंड हायेस्ट मार्क होते इंग्लिश इंटरव्ह्यू मध्ये. आणि असं अजिबात सुद्धा नसतं, फक्त एवढंच की कॉन्फिडन्स. ओके. तुम्ही इच अँड एव्हरी गोष्ट कॉन्फिडेंट आणि एकदम खरी बोलायची, जे पण तुम्हाला वाटते ते खरं. ओके. ब्लफ नाही करायचं. जेव्हा तुम्ही तिथे ब्लफ करणार, कारण आपल्या समोर महारथी बसलेले असतात, त्यांची केस पांढरी झालेली असतात, त्यांच्याकडे एवढे अनुभव असतात, बरोबर. त्यांना लगेच समजते की आपण ब्लफ केलेलं. ओके. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट असेल ती एकदम व्यवस्थितपणे ट्रू सांगायची. आणि सपोज एखादा क्वेश्चन नाही येत ना, तर पोलाइटली नाही म्हणून सांगायचं. जरी तुम्हाला त्यांनी 15 क्वेश्चन विचारले आणि त्याच्यामधले तुम्ही 5 काय 10 क्वेश्चन जरी नाही म्हणून सांगितलं ना, तरी काय प्रॉब्लेम नाही. ते समजतात की नाही बाबा, कारण सगळ्यांना सगळं येतं असं नाही ना. बरोबर. पण जे पण तुम्ही जे आन्सर देताय ना, ते एकदम व्यवस्थित असलं पाहिजे ओके. आणि ते ट्रू असलं पाहिजे. ब्लफिंग अजिबात सुद्धा करायची नाही. आणि ते येतं जेव्हा आपण त्या इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये एंटर करतो ना, त्याच्या अगोदर धडधड मनामध्ये असते. पण ते पहिल्यांदा आपल्याला कम्फर्टेबल करतात की नाही, सीट कम्फर्टेबल आणि एकदम रिलॅक्स व्हा आणि मग बोला. आणि अच्छा. ते पण आपल्याला सहाय्य करण्यासाठीच असतात, कारण त्यांना माहित असतं की इथंपर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांचं हे काम नसतं की याला कुठेतरी बाहेर काढायचं, अजिबात नाही. त्यांना असं वाटतं की हा अधिकारी सर्व्हिसमध्ये आला पाहिजे, त्यामुळे ते पण सहाय्य करत असतात. बरोबर. फक्त आपण कॉन्फिडेंटली आन्सर द्यायचे असतात. हा, आपली बॉडी लँग्वेज पण त्यांना खूप काही सांगून जाते की आपण कसं आन्सर देतो, आपण कसं बसलोय, हातापायाची हालचाल होते की नाही, हे थोडंसं त्याच्यावरती थोडंसं लक्ष फोकस ठेवतात ते करायचं. आपल्या movement, हा, आपल्या body येस language वर त्यांचं येस लक्ष येस. असतंच. फक्त एवढंच की ब्लफिंग करायचं नाही अजिबात सुद्धा नाही. काय असेल ते ट्रू बोलायचं. सपोज नाही जरी आलं तरी सॉरी म्हणायचं, ते ऍग्री करतात. अजिबात सुद्धा नाही. तुमच्या यशामध्ये मान खटावच्या मातीचा, हम्म. इथल्या वातावरणाचा, इथल्या मातीचा काय योगदान आहे? आई वडिलांचा आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांचा. आई तर तुमची 9वी शिकली असं मला हो. समजलं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दोघींच्याही तोंडून एकत्रित सांगितल्या, वन बाय वन तरी चालेल. पण ते फक्त आपण ह्या मुली पहिल्यापासूनच हुशार आहेत बरं का, खोड्या वगैरे करत नसतील, पण एखादी खोडकर असली तर दुसरीला मार खायला लावायचा. अशा पद्धतीनं मला तुमचं बालपण आणि सर्व शिक्षणाचा प्रवास मागाशी तुम्ही सांगितला तशा पद्धतीने. नाही, खोडकर तर आम्ही नव्हतोच त्यावेळेस. अशी एखादी वेळ एखादं खोड नाही, हा, मार खायची वेळ कधी चालेल नाहीये. सुरुवात आमची इथून 1ली ते 3री पर्यंत शिक्षण इथून झालं. आणि शेवट पण हिचं सिलेक्शन झालं ना, त्यावेळेस पण आम्ही इथंच बसून स्टडी करत होतो. त्यामुळे सुरुवात आणि शेवट, त्यामुळे मान खटावचा तरी ह्या सक्सेस मध्ये थोडाफार संबंध आहेच. बरोबर. हा, कारण नंतरचं शिक्षण जे झालं 4थी ते 12वी पर्यंत शिक्षण, ते सोळांकूरला झालं. आमचे वडील तिकडे जॉबला होते ना, ते शिपाई म्हणून काम करतात. ते तिकडे जॉबला असल्यामुळे आम्हाला पण तिकडेच जावं लागलं. आणि 4थी ते 10वीचं शिक्षण सोळांकूरमध्ये झालं आणि 11वी 12वी मुरगुड विद्यालय, शिवराज विद्यालय मुरगुडला झालं. आणि नंतरचं ग्रॅज्युएशन जे काय झालं ते YCIS सातारा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ओके. हा. आणि कुटुंबाची साथ तर डेफिनेटली लागलेलीच आहे. सुरुवात म्हणजे त्यांनी वेळोवेळी, आता कसं आहे, मुली मोठ्या झाल्या की लग्नाचं वगैरे बघतात, पण घरातल्यांनी कधी तसा म्हणजे हे केलं नाही, कारण आम्ही पहिल्यापासूनच हुशार होतो. पहिल्यापासूनच नंबर मध्ये येत होतो. 10वीत पण केंद्रामध्ये नंबर आलेला होता, 12वीत मध्ये तिथल्या केंद्रामध्ये नंबर आलेला होता. त्यामुळे नंबर मध्ये तर राज्यात पहिली आहे. हो, ही पण राज्यात पहिली होती. तर तसा नंबर कधी सोडला नव्हता. त्यामुळे घरच्यांना थोडंसं वाटत होतं की ह्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्यामुळे त्यांनी तसलं तरी बर्डन कधी आणलेलं नाहीये. हा, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आणि भावाचं हे खूप सपोर्ट का असं झाला, कारण हिचं झाल्यानंतर मला बॅक टू बॅक आपले सेटबॅक येत गेले ना, तर त्यावेळेस तो मला म्हणायचा की नाही दीपा तुझं होणार. दरवेळेस म्हणायचं. आता सुद्धा मी इंटरव्ह्यूला जाताना ना, म्हणजे आता मी ह्या आधी 3 इंटरव्ह्यू झालेले होते आणि 4थ्या वेळेला मी जरा म्हणजे असेच नॉर्मलच होते, असं म्हणजे हा, जास्त एक्साइटिंग नव्हतं माझ्यासाठी खरं तर, कारण 3 वेळेला इंटरव्ह्यू देऊन आलेले होते. 4थ्यांदा पण सिलेक्शन झालं, एवढं एक्साइटिंग नव्हतं. तरी पण तो कुठे
कुठेतरी म्हणायचं की नाही तुझं ह्यावेळेस होणार, मला असं वाटतंय तुझं होणारच ह्यावेळेस, असं त्याचा खूप विश्वास होता. आणि तो वेळोवेळी म्हणजे जरी आता माझा ज्यावेळेस रिझल्ट लागायचा, निराशा यायची, त्यावेळेस तो फोन करून म्हणायचं की नाही तुझं होणार, तू तयारी सुरूच ठेव, तुझ्या पाठीशी आम्ही आहे, असं म्हणजे त्याची ही साथ खूप लाभलेली आहे. आणि हिची तर ते म्हणजे अभ्यासामध्ये तर असतेच. दररोज घरात कोणाला एवढा मी फोन करत नसेल तेवढा हिला असायचा, एक एक तास दीड तास आम्ही बोलायचो, अभ्यासाबद्दल चर्चा जास्त असायची. त्यामुळे हिचा तरी खूप मोठा वाटा आहे माझ्या म्हणजे यशामध्ये. जसं तुम्ही म्हणला की मान खटावचा काय रोल आहे, खरंच ह्या भूमीचा खरंच खूप म्हणजे खूप मोठा रोल आहे. कारण इथे जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा आम्ही दुष्काळ डोळ्यांनी पाहिलेला आहे. लिटरली पाणी नसायचं, आम्हाला टँकर वगैरे यायचं तिथून म्हणजे पाणी, आणि हे कुठेतरी पाहिलं होतं. मग बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं की नाही ह्या गावातून अधिकारी झाले पाहिजेच आणि झालाच पाहिजे. कारण ह्या गावाने आधीही अधिकारी दिलेले आहेत, तुषार वाघ सर असतील, दळवी सर असतील, त्यामुळे अधिकारी ऑलरेडी झालेले आहेत आपल्या भागातून. मग कुठून तरी असं होतं मनामध्ये की नाही आपण व्हायचंच, कारण ह्या मान खटाव अधिकाऱ्यांचा जिल्हा मानला जातो. आणि तिथून आपल्याला खरं तर झालं तर किती चांगली मोठी गोष्ट आहे, आपल्या परिवारासाठी किती अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते ठरवलं होतं की नाही व्हायचं तर आहेच. आणि जसं तुम्ही बोलला की खोडकर वगैरे होतो का नाही, खोडकर असं म्हणणं म्हणजे खोडकर असं नाही, पण हा एवढं आहे की खूप एन्जॉय पण केलेलं आहे आम्ही आमचं बालपण. असं नाही की फक्त अभ्यास की अभ्यास आणि पुस्तकी किडा, अजिबात सुद्धा नाही. आमची उन्हाळ्याची सुट्टी जी आहे, उन्हाळ्याची सुट्टी असू दे, दिवाळीची सुट्टी असू दे, 10वी पर्यंत खूप खेळलेलो सुद्धा आहे. त्यामुळे ते बालपण पण आम्ही हे केलेलं आहे. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास, खेळाच्या वेळेला खेळ, कामाच्या वेळेला काम. आणि हे सांगायला पण आवडेल, असं नाहीये की आम्ही इथंपर्यंत पोहोचलो म्हणजे फक्त अभ्यासच करत होतो, अजिबात नाही. घरातील सगळी कामं सुद्धा आम्ही केलेली आहेत. आणि सगळी कामं, इव्हन शेतातली कामं सुद्धा आम्हाला येतात. जास्त शेतामध्ये लावलं नाही आई वडिलांनी, तो भाग वेगळा, पण शेतामध्ये कधीतरी जाऊन शेतामध्ये म्हणजे एक्झाम झाली की जायचं, एक्झाम कधीतरी. झालं की जायचं. आणि एवढं आहे की कधी पण आम्ही जेव्हा BSc ला असताना सुद्धा आम्ही हॉस्टेलला होतो, हॉस्टेलवरून आलो की आई रानात असायची, रानात जायचं पहिल्यांदा, कशाला नाही झालं तरी जेवायला तरी रानात जायचं. आणि परत कधी दिवाळीच्या सुट्टीत आलो की कामाला थोडंफार असतं, जास्त कधी घरच्यांनी पण शेतातलं काम लावलं नाही. पण आमचं असायचं की कारण शेती आपली आहे, त्यामुळे तिथं गेलं पण पाहिजे, बघितलं पण पाहिजे की नाही बाबा शेतकऱ्याच्या मुली तर शेतामध्ये काय सुरू आहे ते पण माहित पाहिजे ना. त्याच्यामुळे ते पण आहे, ते पण आम्ही एन्जॉय केलेलं आहे. फक्त अभ्यास म्हणजे आमचं कसं असं फोकस होता की तो एक टेन्युअर आहे, तिथे आपल्याला अभ्यास करायचा तर तो अभ्यास. पण जेव्हा आम्ही इकडे यायचो तेव्हा अभ्यासाबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही केलेल्या आहेत. ज्या आयुष्यात काय झालेली होती, 23 वर्ष आम्ही एकत्र प्रवास केलेला होता. आणि म्हणजे हिचं सिलेक्शन झालं तर ही जाणार होती, म्हणजे ही फेब्रुवारी महिन्यात तिचं जॉईनिंग झालं ना, ती मुवमेंट माझ्यासाठी खूप म्हणजे मला खूप वाईट वाटलेलं होतं त्या दिवशी. कारण 23 वर्ष एकत्र राहिलेलं होतं, अभ्यासही एकत्र केलेलं होतं. आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की आपण फर्स्ट टाइम आम्ही वेगळं होणार होतं. आणि ह्यांना कसं ट्रेनिंग मध्ये सुट्टी नसते, त्यामुळे भेटायला तर मिळणारच नाही. मग त्यावेळेस मला खूप म्हणजे भावुक पण झालेलं, पण घरच्यांच्या समोर मी माझे कधी अश्रू दाखवले नाहीत. म्हणजे जे काय रडायचं वगैरे, रडले तर भरपूर, पण खूप त्या प्रवासात प्रवासामध्ये रडले खूप भरपूर म्हणजे रात्र पण कधी रडलेले. रडायला भरपूर येत होतं, पण घरच्यांच्या समोर एकही अश्रू दाखवलं नाही, कारण मी जर रडले तर घरच्यांचा पण ती सुटेल, त्यामुळे त्यांच्या समोर नव्हते. कारण ही जातानाही मला खूप म्हणजे रडू आलेलं होतं, पण मी त्यावेळेस पण अश्रू रोखलेले होते. नंतर ती गेल्यानंतर ऑब्व्हियसली तिलाही वाईट वाटलं होतं, कारण ती पण म्हणजे पहिल्यांदाच वेगळी राहणार होते. आणि त्यामुळे दुसरं एक चॅलेंज काय होतं माझ्या पुढं, की वेगळं तर झालेलं होतं, पण तशा सिच्युएशन मध्ये मला अभ्यास पण सुरू करायचा होता. ही गोष्ट खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होती. दुसऱ्या बाजूला हे होतं की आपलं सगळ्या गोष्टींमध्ये साम्य आहे, पण तेच की. आणि प्रश्न पडायचे ना, मलाच प्रश्न पडायचे की आता कसं होणार, म्हणजे एकत्र अभ्यास केलेला होता तर मला एकटीला करायला लागत. हा प्रश्न तर मला खूप म्हणजे सतावत होता की एकटी कसं काय करणार आता अभ्यास, म्हणजे पहिल्यापासून तर दोघींनी केलेलं होतं, आता मला एकटीला करायला लागणार, मी आता मॅनेज करू शकेल का नाही. पण नाही, म्हणजे त्या प्रवासात पण मी माझ्या स्वतःला मी उभं केलं, म्हणजे लढायला मी तयार केलं आणि म्हणजे अभ्यास सुरू केला आणि यश पण मिळत गेलं. त्याच्यानंतर ना मला म्हणजे रिटर्न तरी क्वालिफाय होत गेले आणि इंटरव्ह्यू तर प्रत्येक वेळेस मी दिलेच, म्हणजे 3 इंटरव्ह्यू ह्याच्या आधी दिलेले ना, त्याच्यानंतर प्रत्येक म्हणजे परीक्षेत इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचत होते मी. आणि एकच गोष्ट शेवटची सांगायची आहे की म्हणजे युथ जे कोण स्टडी करणार आहे त्यांना, माझा प्रवास खूप मोठा होता, 6 वर्षाचा प्रवास होता. यामध्ये अपयशही 2-3दा आलेलं होतं, पण मला एवढं सांगायचं की अपयशातनं खचून जायचं नाही, जिद्द चिकाटी आणि सातत्य ठेवायचं. आणि आपण हे कशासाठी करतो, आपली जी काही जिद्द आहे ना, प्रयत्नांना यश येतं हे आज मला समजले, कारण मी भरपूर प्रयत्न केलेले होते, आज मला यश पण मिळाले. तर प्रयत्न सोडायचे नाहीत आणि चिकाटी सोडायची नाही, एवढंच.
आणि जसं तुम्ही बोलला होतात की हा आयुष्यातला सगळ्यात लो पॉईंट कुठला असं वाटलं ना, जेव्हा कसं असतं ना की युपीएससीचा रिझल्ट लागल्यानंतर सगळे आनंदी होतात, पण माझ्या रिझल्टच्या वेळेला मी अशी होते की मी आनंदी नव्हते. कारण आमच्यामध्ये कसं होतं, आनंदाश्रू तर येतात बरोबर आहे, पण यांच्यामध्ये दुःख आणि आनंद एकत्रित आलं होतं. कारण दोघीचा बरोबर लागला नव्हता. मी माझ्या रिझल्टच्या दिवशी जेवढी खुश नव्हते ना, जेव्हा हिचा रिझल्ट लागला ना तेवढी आनंदी होते. म्हणजे मी तेव्हाच आनंद मी शब्दामध्ये एक्सप्रेसच करू शकत नाही. आणि तो आनंद मी सेलिब्रेट केला. तेव्हा असं वाटलं की खऱ्या अर्थानं चीज झालं काहीतरी. येस. तर मित्रांनो, हा रुपाली आणि दीपाली करणे ह्या ज्या डिस्कळ खटाव तालुक्यातलं हे जे गाव आहे, दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे, यांचा इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर हा इंटरव्ह्यू मला स्पेसिफिक त्या पालकांसाठी दाखवावा, त्यांनी बघावा असं वाटतं की जे पालक LKG HKGच्या मुलांना ट्युशन लावतात. त्या पालकांना खरा हा इंटरव्ह्यू समर्पित असावा असं मला वाटतं. दोघी पण ग्रामीण भागातल्या मराठी शाळेमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकल्या आणि त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिकल्या आणि जिथं सर्वसामान्य कुटुंबातली मुलं कॉलेजला असतात, गोरगरीब घरातली, त्याच कॉलेजमध्ये शिक्षण झालं. UPSC पर्यंतचा प्रवासामध्ये एक दिवसाची ही ट्युशन नाही, एक दिवसाचा ही कोचिंग क्लास नाही आणि अगदी मॉक इंटरव्ह्यू पर्यंत सुद्धा दोघींनी एकामेकींची तयारी करून घेतलं. हे बॉन्डिंग असतं. आपल्याला दोन बहिणींमधलं बॉन्डिंग आणि त्यांच्यातलं साम्य शेवटपर्यंत, म्हणजे जन्माच्या पहिल्या दिवसापासून यश मिळेपर्यंत इतकं साम्य कुठं असतं का? तर हे सगळं ह्या दोघींनी सत्यात उतरून दाखवलंय आणि खरं तर ह्या दोघींच्या प्रयत्नांना आणि त्यांच्या सर्व यशस्वी गोष्टींना सुद्धा आपला सलाम आहे. तुम्हाला देखील ह्या दोघींच्या म्हणजे रुपाली आणि दीपाली करणे ह्या दोघींच्या प्रवासाबद्दल काय वाटलं, दोघींचा हा प्रवास कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.